नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी कॅप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. कृषी कॅप फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नेहमीच विविध हंगामनिहाय अशा परिसंवादाचे आयोजन करतच असते. याच अनुषंगाने आपण मागच्या काही परिसंवादामध्ये चंदन शेतीचे असेल किंवा चिनी मका लागवड तंत्रज्ञान असेल किंवा एरंडीचं लागवड तंत्रज्ञान असेल, असे विविध उपयुक्त असे परिसंवादाचे आयोजन केलेच होते. आपणासही कुठल्या एखाद्या परिसंवादासाठी विषय सुचवायचा असेल तर आपण नक्कीच कमेंटद्वारे सादर करावा. याच अनुषंगाने आपण आज देखील एक नवीन किंवा उपयुक्त अशा परिसंवादाचे आयोजन केले आहे. ते म्हणजे सीताफळ व्यवस्थापन. कोरडवाहू फळझाडांमध्ये सीताफळ एक महत्वाचे फळपीक असून त्याची लागवड प्रामुख्याने आवर्षणग्रस्त भागात किंवा हलक्या जमिनीत केली जाते. 1990 ते 91 म्हणजे 1990-91 पासून सुरू झालेल्या रोजगार हमी योजनेशी निगडित असा फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू फळझाडांच्या लागवडीमध्ये सीताफळाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 1990-91 पासून या योजनेअंतर्गत सीताफळ फळाची यशस्वी लागवड साधारण 25,000 ते 30,000 हेक्टरवर करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादादरम्यान लोकप्रिय अशा सीताफळ बहार व्यवस्थापनाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे श्री महेश जाधव सर, फार्म मॅनेजर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी कॅप यांच्या सहकार्याने आजचा आपण जो सेशन घेतो त्यामध्ये मुख्यतः सीताफळामधील उन्हाळी बहार व्यवस्थापन हा सेशन आपण घेणार आहोत. मुख्यतः आपण बघतो की आंबा असेल, चिक्कू असेल, नारळ असेल, पेरू असेल, या फळपिकामधल्या लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. म्हणजे त्यामध्ये लागवड तंत्रज्ञान असेल, त्यामधलं उत्पादन तंत्रज्ञान असेल, तशा अनुषंगाने शेतकरी आज चांगल्या प्रकारे प्रयत्न करतायत. पण काही ना काही त्रुटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसून येतात किंवा त्या अनुभवास येत असतात. मग तशा अनुषंगाने ह्या त्रुटी कोणत्या येतं आणि ते आपण कशा निरसन केल्या पाहिजेत, कशा शंका ते आपण क्लिअर केल्या पाहिजेत, त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत असतो. KVK बारामती मार्फत आपला हाच प्रयत्न असतो की जे काही चांगलं तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत कसं जाता येईल, कमी वेळामध्ये ते शेतकऱ्यांना कसं तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे देता येईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांसाठी जे काही इनपुट्स लागत असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कलमं असतील, रोपं असतील, ते आपण आपल्या NHB अक्रेडिटेड नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड किंवा राष्ट्रीय बागवानी बोर्ड मानकीत आपल्या 3 स्टार नर्सरीमधून आपण देत असतो. मुख्यतः शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची कलमी रोपं उपलब्ध व्हावीत आणि चांगल्या प्रकारे त्यांना उत्पन्न निघावं, तांत्रिक मार्गदर्शन त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळावं. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी वेगवेगळे सेशन्स त्यामध्ये ऑनलाईन असतील किंवा आपले इंडोर ट्रेनिंग प्रोग्राम आपण या ठिकाणी किंवा प्रशिक्षण आपण KVK घेत असतो. उद्देश असा असतो की शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये तंत्रज्ञान चांगल्यारीत्या किंवा व्यवस्थित अवेलेबल व्हावं. आजचा आपण जो सेशन घेतोय त्यामध्ये मुख्यतः हाच विषय आहे की सीताफळामधलं बहार व्यवस्थापन. बरेच अंश बघतो की आता सीताफळामध्ये आज बाळानगर सारखं जुनं वाण होतं किंवा आपण बघितलं धारूर 6 जुनी वाण लोकांना माहित होती किंवा बाळानगर माहित होतं, पण त्याच बरेच सिलेक्शन झालं. त्यामध्ये KVK जरी म्हणलं तरी आज हैदराबाद सिलेक्शन सारखं वाण त्यामध्ये निवड पद्धतीने विकसित केलं, जे शेतकऱ्यांमध्ये आणलं आणि शेतकऱ्यांनी त्याला 70 ते 80 रुपये किलो रेट सुद्धा त्या ठिकाणी हार्वेस्ट करून घेतलं किंवा त्यांना पुरंदर सारख्या पुण्यासारख्या मार्केटमध्ये 80 रुपये किलोला रेट मिळाला, ज्यात चांगल्या नाव रुपयाला आलेलं वाण आहे. त्या व्यतिरिक्तच फुले पुरंदर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या जाधववाडी संशोधन केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेलं वाण, जे आपल्या बाळानगरमधनं सिलेक्शन केलेलं वाण आहे. टपोऱ्या डोळ्याचं, मोठ्या असं वजनाचं, 350-400 ग्रॅम वजन असं फळ ते आहे. आज सुद्धा ते चांगलं मार्केटला लोक प्रेफर करतायत. पण अडचण अशी येते की ज्यावेळी बहार व्यवस्थापन करतो, कारण बऱ्याच अंश तुम्ही बघता की रेट पडणं, म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत जर मोठी समस्या असेल तर बागेतले किंवा फळाचं रेट पडणं, म्हणजे माल नुकताच मार्केटला येतो त्या ठिकाणी रेट पडलेले आपल्याला दिसतात. तशा कंडिशनला एवढं खर्च करून, एवढी मेहनत करून जो काय आपला रिटर्न्स किंवा जो आपण मान तयार करतो त्याला अपेक्षित रेट न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आपण कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन म्हणजे त्या पिकाचं उत्पादनाचं गणित आपलं बिघडलं जातं, त्या ठिकाणी आपल्याला तोटे शेती करावी लागते. मग अशा कंडिशनला शेतकऱ्याला एक प्रयत्न करायला होता, त्या ठिकाणी आपल्याला बहार व्यवस्थापनासाठी आपल्याला पुढाकार घेऊन लवकरात लवकर आपला माल कसा मार्केटला आणता येईल त्या अनुषंगानं प्रयत्न करणं आवश्यक असतं. कारण नैसर्गिक बहार जर म्हटलं तर त्यावेळी सर्वच बागा फळावरती येतात किंवा सर्वच बागा उत्पादन देतात.
तो जो माल येतो तो मार्केटला एका वेळी येतो, तशा मालाला मार्केटला रेट मिळत नाही. परिणामी अडचण अशी होते की रेट पूर्ण पडलेले असतात, मिळेल त्या भावानं तो माल आपल्याला त्या ठिकाणी विकावा लागतो. मग अशा कंडिशनला ज्या ठिकाणी आपल्याकडे सोर्सेस उपलब्ध आहेत, इन द सेन्स जमीन चांगल्या प्रकारची आहे, पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यातलं तंत्रज्ञान कौशल्य आपल्याला आहे, मग तशा कंडिशनला आपण जर थोडं नैसर्गिक बहार सोडून थोडा लवकर बहार जर चालू केला, अर्ली बहार ज्याला आपण म्हणतो, तर तशा कंडिशनला आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारचा रेट आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमधून घेता येतो, मिळवता येतो. पण आता बऱ्याच शेतकऱ्यांना शंका असते की बाबा हे तंत्रज्ञान बरंच अवघड असतं, याला खर्च करावा लागतो, यामध्ये बराच वेळ जातो. पण त्यात मी शेतकऱ्यांना सांगेन की हे तंत्रज्ञान आपल्याला आपली फक्त मानसिक स्थिती तयार करून त्या ठिकाणी आपल्याला थोडाफार खर्च करून त्या ठिकाणी आपल्याला माल लवकर आणणं एवढंच आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण आज आपण बघतो की गेली 4-5 वर्ष झालं मार्केटला मुबलक प्रमाणात माल येतोय आणि रेट हे आपल्याला अपेक्षित नसलेल्या दरापेक्षा खूप कमी राहतात. मग अशा कंडिशनला जर आपण अनैसर्गिक बहार म्हणजे जो तुमचा नैसर्गिक बहार येतोय त्याच्या अगोदर थोडं मॅनेजमेंट केलं, त्या अगोदर थोडं तंत्रज्ञान वापरलं तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचा माल त्या ठिकाणी हार्वेस्ट हा करता येईल. आणि जे काय मार्केट रेट आहे ते आपल्या नेहमीपेक्षा जास्त म्हणजे 2 रुपये वाढून आपल्याला त्या ठिकाणी रेट हे मिळतील. आता सीताफळामध्ये नैसर्गिक बहार सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा तो जो बहार आहे जून जुलैला चालू होतो, ऑगस्ट सप्टेंबरला माल निघतो, बरोबर आहे. किंवा ज्या ठिकाणी पाणी सुविधा आहे त्या ठिकाणी लोक एप्रिल मेला बहार चालू करतात आणि तो जो माल आहे तो ऑगस्ट सप्टेंबरला त्या ठिकाणी हार्वेस्ट करतात. पण ह्यात जर थोडा आपण आणखी प्रयत्न केले म्हणजे हा जो बहार आपण एप्रिल मेला धरतोय तो अजून लवकर कसा करता येईल, स्टार्टिंग फ्रॉम मार्च. म्हणजे तुम्ही जर प्रयत्न केला तर साधारण मार्चमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण पाणी बघायला दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित कळी आणि फुलं आलेली दिसतं. म्हणजे हे सांगण्याचं कारण असतं की आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही, परिणामी आपल्याला हे जे रेट आहे ते अपेक्षित रेट मिळत नाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचा गुणवत्तेचा माल करता येत नाही. मग ह्यात एक समीकरण असं होतं की जिकडे पाण्याची सुविधा मुबलक प्रमाणात आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये काडी पोचणी असेल, काडीवर फळं लागणे असेल किंवा फुल लागणे असेल, सेटिंग चांगल्या प्रमाणात होणं असेल, तशा अनुषंगाने जर पाण्याची उपलब्धता असेल तर निश्चित आपल्याला मार्चमध्ये बहार चालू करणं हे फायदेशीर आणि उपयुक्त राहील. कारण आपण बघतो की लोक म्हणतात की उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसतो किंवा पाणी जास्त लागतं, तेवढं काय आपल्याला मॅनेजमेंट होणार नाही. मग तशा अनुषंगाने लोक तिथं कारणमीमांसा देऊन त्या ठिकाणी बहार जागेवरती सोडून देतात. पण या ठिकाणी जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्ध असेल आणि जर तुम्ही थोडं एक आचरणाचं तंत्रज्ञान जर निश्चित अवलंबून घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारामध्ये आपल्याला बहार त्या ठिकाणी चालू करता येईल. कारण जेवढं आपण बघतो किंवा जेवढं KVK मार्फत आपण प्रयत्न करतोय, आपण मार्चपासून लोकांना बहार धरण्याचं आपण ट्रेनिंग या ठिकाणी दिलेलं आहे, जिथे लोकांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट सुद्धा मिळाले आहेत. याला फक्त आपल्या लिमिटेशन एक राहतं की पाण्याची उपलब्धता. मग त्या अनुषंगानं जर आपल्याला बहार पकडायचं आहे तर पाण्याचं काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी जुळवाजुळव करून त्या ठिकाणी पाणी जर आपण उपलब्ध करून घेतलं निश्चित आपल्याला त्या ठिकाणी बहार चालू करता येईल. आता सीताफळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मुख्यतः हार्डी जमिनीत म्हणजे हलक्याच्या वर्क जमिनीत येणारं मुख्य पीक आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च करावा लागत नाही, त्या ठिकाणी जास्त त्याला इनपुट्स लागत नाहीत. मुख्यतः जरी जमिनीचा साडू जरी म्हटला 8.5 ते 9.2 या रेंजमध्ये जरी असेल, म्हणजे तुमची जरी अल्कलाईन सॉइल असेल तरी तशा प्रकारे जमिनीत आपण हे पीक घेऊ शकतो. हलकी वालुकामय मृदा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होतो अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपण हे पीक निश्चित चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो. ज्या ठिकाणी वॉटर स्टॅग्नंट कंडिशन आहे म्हणजे ठिकाणी पाणी साठून राहतं अशा जमिनीमध्ये मुख्यतः आपल्याला पीक घेणं टाळणं आवश्यक आहे. मुख्यतः जेव्हा लागवड आपण करतो बऱ्याच अंशी सघन लागवड आपण बघतो की लोक चांगल्या प्रकारे तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत, बागा डेव्हलप करत आहेत. पण अशा कंडिशनला सघन लागवडीमध्ये छाटणी व्यवस्थापन हे आपल्याला महत्त्वाचं करावं लागतं. जो बहार ट्रीटमेंट जेव्हा आपण बहारतो त्याचा तो पाया मानला जातो, त्यामध्ये झाडाला छाटणी करणं असेल, आकार देणं असेल किंवा वळण देणं असेल, ह्या गोष्टीवरच आपली पुढची बहाराची प्रक्रिया किंवा झाडाचं उत्पादन किंवा झाडाची आयुमर्यादा अवलंबून असते. याच्यासाठी आपल्याला झाडाला मुख्यतः लागवडांतर व्यवस्थित म्हणजे जरी सघन लागवड जरी म्हटलं तर 3 बाय 3 मीटर असेल किंवा 4 बाय 3 मीटर, ज्यामध्ये आपल्याला एकरी 350 पर्यंत झाडं असतात. आणि जी सर्वसाधारण लागवड पद्धत आहे जी विद्यापीठ शिफारस करतं त्यामध्ये 6 बाय 6 मीटर साधारण आपल्याला 110 ते 111 झाडं प्रति एकरी बसवणं आवश्यक आहे. हे सुद्धा आपण सांगतो की जर तुम्हाला जमीन तुमची समांतर असेल, एकसारखी जमीन असेल तर तुम्ही त्यामध्ये झिगझॅग पद्धतीने लागवड करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये आपल्याला झाडाची कॅनोपी आपल्याला पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला डेव्हलप करता येते. त्या ठिकाणी झाडाची संख्या आपल्याला वाढवता येते. परिणामी आपल्याला पर एकर तेवढ्याच खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न हे चांगल्या प्रमाणात मेंटेन करता येते किंवा उत्पन्न आपल्याला दरवर्षी एकसारखं घेता येतं किंवा जसं वय वाढेल तशा प्रकारे आपल्याला उत्पन्नाची प्रत आणि उत्पन्नाचं क्वांटिटी आपल्याला त्या ठिकाणी वाढवणं सोयीस्कर होतं. आता जेवढं आपण बहाराचं नियोजन करत असतो त्यामध्ये मुख्यतः आपल्याला बागेचं वय, बागेचा कालावधी, बागेची ताकद ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण नेहमीच म्हणतो की
आपली बागेचा माल संपला, म्हणजे बाग आपली माल संपला किंवा फळं काढणे झाले, तर एक 15 फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला बागेची हलकी छाटणी करणं गरजेचं आहे. म्हणजे हलकी छाटणी इन द सेन्स जर म्हणायला गेलं तर तुमची जर काडी असेल साधारण 40 सेंटीमीटरची काडी असेल, त्याचा 1/4 भाग म्हणजे शेवटची 10 सेंटीमीटरची काडी आपल्याला छाटणं गरजेचं आहे. कारण सीताफळाच्या बाबतीत जर म्हणत तर मागील वर्षी जी काडी तयार झालेली त्या काडीवरती फळधारणा होत असते, चालू वर्षी काडीवरती फळधारणा होत नाही. त्यामुळे छाटणी करताना आपण एक मुख्यतः काळजी घ्यायची, जर आपली 3 फुटाची काडी असेल तर त्यातले आपल्याला 1/4 भाग म्हणजे साधारण त्यामध्ये 8 इंच आपल्याला एक 40 सेंटीमीटर मधलं जी काही वरची 10 सेंटीमीटरची काडी ते आपल्याला म्हणजे 4 इंचाची काडी आपल्याला छाटणं गरजेचं आहे. 30 सेंटीमीटरची काडी आपल्याला तशीच ठेवायची आणि त्याला पक्व करायची आपल्याला गरज आहे. कारण ह्याच काडीवरती पुढल्या वर्षीला आपल्याला त्या ठिकाणी माल हा तयार असतो, किंवा ह्या वर्षी जर त्या काडीचं पोषण झालं असेल त्या ठिकाणी आपल्याला माल हा येत असतो. आता ज्यावेळी छाटणी करतो त्यामध्ये आपल्याला मुख्यतः बहारासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कारण बहार जर आपण म्हटलं तर पूर्ण बाग एका वेळी मालावरती आणण्याचा आपला प्रयत्न असतो. पूर्ण बागेला एका वेळी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मॉनिटरिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वन टाइम करायला लागतात. त्यासाठी आपल्याला कोणतीही फळबाग जर घेतली तरी बहार व्यवस्थापनावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. सीताफळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आपल्याला जर बहारचं व्यवस्थापन जर करायचं तर मुख्यतः जसं मी सांगितलं एक साधारण 15 फेब्रुवारीला आपल्याला त्या ठिकाणी किंवा 15 फेब्रुवारीच्या कालावधीच्या आसपास ज्यावेळी बागेवरचा माल संपलेला असेल त्यावेळी आपल्याला बागेला हलकीशी छाटणी किंवा विरळणी करणं गरजेचं आहे. आता ह्या 2 संकल्पना आहेत की बहारामध्ये मुख्यतः आपल्याला छाटणी तर करावीच लागते, पण दरवर्षी जसे बाग तयार होते त्या अनुषंगाने आपल्याला बागेला ट्रिमिंग अँड प्रुनिंग म्हणजे झाडाला आकार आणि वळण देणं आपल्याला गरजेचं असतं. जोपर्यंत आपण झाडाला आकार आणि वळण देत नाही तोवर आपल्या झाड आपल्याशी बोलत नाही. मग त्याला कोणत्या प्रकारची कमतरता आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा रोगकीड आहे किंवा त्याचं आपल्याला मॉनिटरिंग करता येत नाही. त्यामुळे दरवर्षी आपल्याला झाडाला ट्रेनिंग अँड प्रुनिंग झाडाला आकार देणं आणि वळण देणं गरजेचं आहे. आणि बहारामध्ये झाडाची छाटणी करणं गरजेचं आहे. मुख्यतः कोणतेही फळपीक घ्या, म्हणजे जसं लिंबूवर्गीय पिकामध्ये संत्रा, मोसंबी असेल किंवा लिंबू असेल त्याला आपल्याला आंबे बहार असेल, मृग बहार असेल किंवा हस्तबहार त्याला आपल्याला छाटणी करूनच बहार धरावा लागतो. आंब्यामध्ये हलकीशी का होईना छाटणी करून त्या ठिकाणी आपल्याला मजबूत काडी तयार करणं, काडी तयार करून त्यावरती माल पकडणं गरजेचं असतं. सीताफळामध्ये सेम तसंच आहे की माल धरायच्या अगोदर आपल्याला किंवा बहार चालू करायच्या अगोदर छाटणी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वर्षी आपण बघतो की आता लोकांची सीताफळामध्ये बहार धरण्यासाठी कामं चालू झाली आहेत. म्हणजे बागेला ताण देणं असेल, बागेतला ड्रिप गोळा करणं असेल, बागेमध्ये 5 पाळी कल्टिवेटर मारणं असेल, बागेमध्ये शेणखत मिश्र खत भरणं असेल, हे कामं चालू झालेली आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला बहार धरण्यासाठी जी महत्वाची कामं आहेत त्यामध्ये आपल्याला छाटणी हा सुद्धा महत्वाचा कन्सेप्ट आपल्या ठिकाणी राबवणं किंवा त्या ठिकाणी काम करणं छाटणीवरती आवश्यक आहे. मुख्यतः सीताफळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं ज्यावेळी आपण झाड म्हणतो एक साधारण पहिलं टॉपिंग जर म्हटलं एक रोप आपण जर लावलं तर पहिलं टॉपिंग आपलं कमीत कमी आपल्याला 2 मीटर अंतर होते, म्हणजे साधारण 6 फुटावरती पहिलं टॉपिंग रोपावरती होणं गरजेचं आहे. पहिली छाटणी झाल्यानंतर त्याला मुख्यतः 4 दिशेने 4 फांद्या किंवा झाडाची ताकद जर चांगली असेल तर 5 दिशेला 5 फांद्या पकडून त्यावरती आपल्याला प्रायमरी ब्रँचेस मुख्य फांद्या आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. मुख्य फांद्या तयार केल्यानंतर त्याला साधारण 2 फुटावरती टॉपिंग करून म्हणजे साधारण 60 ते 70 सेंटीमीटर त्याला शेंडा कट करून त्याला दुय्यम फांद्या म्हणजे प्रत्येक फांद्याला 2 फांद्या अशा प्रकारे आपल्याला त्या झाडाचा मुख्य आराखडा तयार करणं गरजेचं आहे. मुख्य खोड तुमचं राहिलं प्राथमिक आणि दुय्यम फांदा हा तुमचा कायमचा आराखडा राहिला आणि त्यावरती तयार होणार तुमच्या दुय्यम फांद्या असतील आणि त्यावरती तयार होणारी मालाची त्यावरती तयार होणारी त्या सीझनची हंगामाची काडी किंवा मालाची काडी. त्या अनुषंगाने आपल्याला झाडाची कॅनोपी झाडाचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मुख्यतः छाटणी करताना आपल्याला एक काळजी लक्षात घेतली पाहिजे, जी मुख्य खोडाची फांदी ती आपल्याला टॉपिंग करणं गरजेचं आहे. कारण जेणेकरून आपल्याला सूर्य डोक्यावरती आला किंवा सूर्य झाडाच्या वरती आला तर मुख्यतः जास्तीत जास्त सूर्यप्रकाश झाडाच्या खोडापर्यंत जाईल आणि झाड नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी निर्जंतुक होईल. मग त्या अनुषंगाने आपल्या झाडाची शेंड्याची टॉपिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यापुढे जर सांगायला गेलं ज्यावेळी छाटणी करतो आपल्याला छाटणी केल्यानंतर त्या ठिकाणी पेस्टिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो की सॉइल बॉर्न किंवा एल बॉर्न डिसीज हवेतून पसरणाऱ्या रोगाचा प्रसार जास्त आहे, ज्यामध्ये काडी वाळून जाणं, काडीमध्ये मरी येणं, झाड वाळणं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग त्यासाठी आपल्याला 1% बोर्डो मशीनची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे किंवा त्याच झाडाला आपल्याला बोर्डो पेस्टची पेस्टिंग करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी त्या काडीमार्फत कोणत्याही प्रकारचे बुरशीने रोग त्या पिकामध्ये उतरणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पेस्टिंग आपल्याला 100% करणं गरजेचं आहे. इव्हन भारतात त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी बोर्डो पेस्टचं ऍप्लिकेशन करणे किंवा बोर्डो पेस्ट आपल्याला लावणं गरजेचं आहे. आता छाटणी करणं झालं असेल, बोर्डो पेस्ट करणं झालं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी खाली खोडावरती काम करणं गरजेचं आहे. आता खोडामध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर खोडाला बोर्डो पेस्ट लावणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोडं वॉशआउट करणं म्हणजे खोडं धुवून घेणं. यामागचं कारण एक असतं की आता सीताफळामध्ये महत्वाचा रोग आहे तो महत्वाची कीड आहे ती मिलीबग, जी मुख्यतः त्याची जी प्रौढ अवस्था ती जमिनीत वाढते आणि ती कीड जी आहे त्याची आळी अवस्था असेल ती सीताफळाच्या पानावरती सुरुवातीला अटॅक करते, नंतर फळाच्या बेसिकमध्ये जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याचं काम करते. आता ज्यावेळेस झाड आपण छाटणी करतो झाडावर कोणत्या प्रकारचं पान फुल आपल्याला ठेवायचं नाही, कोणत्या प्रकारचं फळ ठेवायचं नाही, ते पूर्ण झाड पूर्ण आपल्याला वॉशआउट करणं गरजेचं आहे. जसं आपण द्राक्ष बागामध्ये खोड धुतो तसं आपल्या सीताफळामध्ये हलकंसं म्हणजे जर मार्केटला गेलं तर आपलं
क्लोरोपायरिफॉस 20% जे कीटकनाशक आहे 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जरी आपण खोडं धुवून काढली तरी आपल्याला त्या खोडावरती जे काही ऑलरेडी इन्फेक्शन्स आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचे किडीचे कोश असतील, किडीचे प्रौढ असतील, किडीची अंड्यावस्था असतील त्या मारल्या जातील आणि झाडावर इन्फेक्शन पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येईल. परिणामी भविष्यात ज्यावेळी नवीन फूट निघेल त्यावेळी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार नाही किंवा कोणत्या प्रकारची कीड आपल्याला दिसून येणार नाही. ही केल्यानंतर आपल्याला खोडावरती हलकंसं पेस्टिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण बोर्ड पेस्ट वापरू शकतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला मार्केटला जर तुम्ही पाहिलं तर आता काव पेस्ट, रेडीमेड काव पेस्ट मिळते त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. साधारण 10 किलोची बकेट असते जे आपण 20 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण प्रति झाड जरी बुडाचा भाग घेतला तर साधारण 1.5 ते 2 फूट आपल्याला पेस्टिंग करणं गरजेचं आहे. त्या पुढे जर आपण गेलं जेव्हा पेस्टिंग करतो पेस्टिंगच्या नंतर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी महत्त्वाचं जमिनीपासून साधारण 1 ते 1.5 फूट अंतरावरती आपल्याला 2 इंचाची सेलो टेप आपल्याला लावणं गरजेचं आहे. हे मागचं कारण तुम्हाला मी आता सांगितलं की ज्यावेळी आपण खोडत होतो तर खोडावरचे जे काय अवशेष आहेत ते किडीचे मारले जातात, पण जमिनीतून जे अवशेष खोडावरती येणार आहे ते खोडावरती औषध वर झाडावरती चढू नये, ते कीड झाडावरती चढू नये त्या अनुषंगाने आपल्याला ते खोडावरती प्लॅस्टिकची टेप लावणं गरजेचं आहे. काही लोक ग्रीस पण वापरतात, पण साधा सोपा पर्याय जर टेप लावली तर त्या किडीला चढण्यापासून त्या ठिकाणी आपण काही प्रमाणात प्रतिरोध करू शकतो. आता झाडाची छाटणी झाली, झाडाला पेस्टिंग झालं, आता त्यानंतर जो पुढचा पार्ट येतो त्या ठिकाणी आपल्याला करायचं की बागेची चाळणी आणि बागेची मशागत. आता बऱ्याच अंश तुम्ही जर बघितलं असेल जुन्या बागा होत्या त्या ठिकाणी लोक उन्हाळ्यामध्ये मशागत करायची, नांगरणी असेल, कल्टिवेटर असेल किंवा रोटेवर असेल अशी अवजार मारायचे आणि शेत पूर्ण भुसभुशीत करायचे. पण सघन लागवडीमध्ये आपल्याला करायचं की आपल्याला ही कामं जर आपल्याला करता आली नाहीत तर झाडे जी बागाची आपली चाळणी लेबर करून आपण करू शकतो, पॉवर टिलर मार्फत करू शकतो. त्या ठिकाणी जो झाडाचा बुंदा आहे बुंद्यापासून साधारण 1.5-2 फूट अंतरावरती पूर्ण बागेची आपल्याला चाळणी करून घ्यायची. त्यामध्ये कुदळी करवी किंवा टिकावर करते तुम्ही चाळणी करू शकता. त्याच्या पुढे जर म्हणायला गेलं तर झाडाचा बेड आहे तो बेड आपण पॉवर टिलर मार्फत फोडून भरू शकतो. बेड भरताना आपल्याला काळजी त्यामध्ये शेणखत मिश्र खताचा वापर पूर्ण त्या ठिकाणी बेड म्हणजे जमिनीपासून साधारण 1.5 फूट आपण गाजोपा तयार करू शकतो. फक्त त्या ठिकाणी आपण जी चाळणी म्हणतो ते करण्यामागचं कारण एक असतं की त्या ठिकाणी जी काही जुनी मुळं आहेत जी ताकद कमी झालेली ती मुळे झाडापासून वेगळी करणं जेणेकरून त्याचं कमी झालेल्या मुळीच्या कमी ताकदीच्या मुळे त्या ठिकाणी झाडाला नवीन मुळं फुटतील आणि झाडातून जमिनीतून अपेक्षितरित्या त्या ठिकाणी खताचा अपटेक ती मुळं करतील. त्या अनुषंगाने आपल्याला नवीन जारवा तयार करणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या जमिनीची चाळणी आणि मशागत करणं आवश्यक आहे. मग चाळणीमध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही टिकाव वापरू शकता, खोरोचा वापरू शकता, पॉवर टिलर वापरू शकता. मशागतीच्या अनुषंगाचा विचार करायला गेला तर तुमचा मुख्य बेड जो असेल तो बेडच्या दोन साईडला तुम्ही नांगरे तासं टाकू शकता. नांगरे तासं शेजारी तुम्ही मिश्र खत भरू शकता, पॉवर टिलर किंवा रोटरनं त्या ठिकाणी चाळणी करू शकता. ही जी कामं येतं ह्या मागचा एक उद्देश असतो की तुमची जमिनीचं त्या ठिकाणी मशागत करणं, टिलेज ऑपरेशन्स करणं. म्हणजे त्या ठिकाणी जमिनीमध्ये तुमची काही रोगट पानं असतील, फळं असतील, किडे असतील ते मरून जातील. जमिनीमध्ये काही हानिकारक बुरशी असतील, हानिकारक किटाणू असतील ते मारले जातील. जमिनीमध्ये हवा खेळती राहील, जमिनीमध्ये इरेशन चांगल्या प्रकारचं होईल, जमिनीची पाणीधारण क्षमता वाढेल आणि हवा खेळते जेवढी राहील तेवढं जमिनीमध्ये न्यूट्रिशन अपटेक हा पिकामार्फत चांगला होईल. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी मशागत आणि जमिनीची चाळणी करणं आवश्यक आहे. आता ह्या ज्या गोष्टी आपण करत असतो बऱ्याचदा शेतकरी व्यवस्थापन करतात पण काही सायंटिफिक त्याला दृष्टिकोन राहत नाही. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जो खर्च असतो तो होत राहतो आणि अपेक्षितरित्या त्या ठिकाणी बागेची साईज होत नाही, फळाची साईज होत नाही, बाग डेव्हलप होत नाही. पण त्या कंडिशन आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आणि आवश्यक आहे. ज्यावेळी आपण बाग तयार करत असतो त्यावेळी आपण एक काळजी घ्यायची, ही जी प्राथमिक काम आहे ते आपल्याला वेळोवेळी आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे नवीन बाग जर सपोज म्हणजे नवीन लागवड जर केली असेल त्या ठिकाणी मुख्य खोडाला जमिनीपासून 3 ते 4 फूट आपण कोणत्या प्रकारच्या फांद्या ठेवायच्या नाहीत. म्हणजे यामागचं कारण असतं की जेव्हा आपली बाग तयार होते त्यावेळी आपल्याला बागेच्या खालनं इझिली फिरता येतं, बागेमध्ये फळं आपल्याला पाहता येतात. ज्यावेळी बागेमध्ये फांद्या ठेवतो आपण त्यावेळी बागेला फांद्या ठेवताना 4 दिवसाला 4 म्हणजे एक फांदी दुसऱ्या फांदीमध्ये घुसणार नाही. त्या ठिकाणी फळाची संख्या जास्त राहील, बागेमध्ये इरेशन चांगलं होईल, रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी राहील. ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रायोगिक आपल्याला त्या ठिकाणी लागवड करताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आता छाटणी झाली, मशागत झाली, ते आता पुढचा पार्ट आहे तो खत व्यवस्थापन. आता बरेच अंश आपण म्हणतो की खत व्यवस्थापन करताना आपल्या बागेचा जो रेकमेंडेड म्हणजे शिफारस डोस आहे तो देणं आवश्यक आहे. मग त्यापुढे सांगायचं जर गेलं तर महत्त्वाचे माती परीक्षण करून त्या अनुषंगाने आपल्याला खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला निश्चित जो खताचा खर्च आहे तो काही प्रमाणात आपल्याला कमी करता येतो. म्हणजे बरेच अंश तुम्ही जर बघितलं बागेला प्राथमिक मूल्यद्रव्य नत्र परत पालाशी आपण देतोच, पण त्याच्या अनुषंगाने शेणखत देणं किती गरजेचं आहे किंवा का दिलं पाहिजे ही बऱ्याच लोकांची शंका असते. मुख्यतः जोपर्यंत शेणखत आपण बागेला देत नाही तर बागेतलं आपल्या किंवा जमिनीतलं सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढत नाही. सेंद्रिय घटकाचं प्रमाण जोपर्यंत वाढत नाही तो बागेतला सेंद्रिय कर्ब हा वाढत नाही. म्हणजे सेंद्रिय कर्ब न वाढण्यामागची कारण बरीच असतात, पण जर शेणखतच आपण दिलं नाही तर सेंद्रिय कर्ब हा वाढत नाही. सेंद्रिय जर कर्ब कमी असेल तर झाडाची जमिनीची सुपीकता कमी राहते. जमिनीची सुपीकता जर कमी असेल तर जमिनीची उत्पादकता साहजिकच कमी राहत असते. मग तशा कंडिशन आपल्या शेणखत प्रति झाड आपल्याला म्हणजे उत्पादन देणारं झाड असेल 5 वर्षाचं
तर 5 वर्ष झाडाला कमीत कमी 40 ते 50 किलो शेणखत, 8 वर्ष झाड असेल तर कमीत कमी 60 ते 70 किलो शेणखत प्रति झाड आपल्याला देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला जी खतं आपण देतो ती चांगल्या प्रकारे लागू होतील. या व्यतिरिक्त रासायनिक खताच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर साधारण 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश हा प्रति झाड आपल्याला देणं गरजेचं आहे. यासाठी आपण युरिया, एसएसपी किंवा एमओपी ही सरळ खतं वापरू शकतो. त्या व्यतिरिक्त डीएपी असेल, युरिया असेल किंवा त्या ठिकाणी एसओपी आपण वापरू शकतो. 19-19 सारखी ग्रेड आहे, 15-15-15 ग्रेड आहे, 12-32-16 आहे, 9-21-21 आहे किंवा 16-24-24 आहेत. या असंख्य ग्रेड आज मार्केटला उपलब्ध आहेत. ते आपण ॲज अ बेसल डोससाठी वापरू शकतो. बेसल डोस देण्यामागचं तात्पर्य हे असतं की आपण सुरुवातीला जी नवती आहे, ते नवतीला ताकद मिळाली पाहिजे, नवती एकसारखी निघाली पाहिजे, नवतीमध्ये जी निघणारी कळी ही ताकदीची आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसली पाहिजे. या अनुषंगाने आपण नियोजन कोणत्या ठिकाणी बेसल डोस देणं आवश्यक आहे. बेसल डोसमध्ये तुम्हाला मी प्राथमिक अन्नद्रव्य सांगितले, शेणखतामार्फत आपण दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देतच असतो. पण जर आपण माती परीक्षण गेलं तर त्याच अनुषंगाने आपल्या जमिनीमध्ये ऍक्च्युअल लेवल काय, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची ऍक्च्युअल लेवल काय हे आपल्याला समजले जाते. मग त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी खताचे व्यवस्थापन इझिली करू शकतो. त्यासाठी आपल्याला कमीत कमी म्हणजे दरवर्षी तर करणं गरजेचंच आहे, पण कमीत कमी 3 वर्षांनी एकदा आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये कोणती खतं जी असतील, कोणती कमी आपल्याला इझिली आयडेंटिफाय होईल आणि त्या अनुषंगाने आपण पुढील भारासाठी आपण खत व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे आणि उत्तमरित्या करत असतो. आता खतं देताना आपल्याला एक काळजी घ्यायची की खतं देताना ही मुख्यतः रासायनिक खत आणि जैविक खतं, म्हणजे रासायनिक खतामध्ये तुम्हाला नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त अझोस्पिरिल्लम आणि पीएसबी हे जैविक खत आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे साधारण जरी सांगायला गेलं प्रति झाड साधारण 25 ग्रॅम प्रत्येकी, 25 ग्रॅम अझोस्पिरिल्लम आणि प्रति झाड 25 ग्रॅम पीएसबी हे प्रति झाड आपल्याला त्या जमिनीमध्ये गेलंच पाहिजे. पीएसबी इन द सेन्स त्या ठिकाणी आपल्याला जे काही फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये स्थिर होते ते उपलब्ध करून देण्याचं काम तर पीएसबी करेल आणि अझोस्पिरिल्लम मार्फत जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचं काम हे चांगल्या प्रकारे केलं जाईल. त्यासाठी आपल्याला दोन्ही जैविक खतं देणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण जसं शेणखत देतोय, तर शेणखत असेल उत्तमच, शेणखत नसेल तर गांडूळ खत प्रति झाड 10 किलो, ते नसेल ते तर देणं गरजेचंच आहे. पण सोबत आपल्याला निंबोळी खत प्रति झाड 5 किलो आपल्याला निंबोळी खत देणं गरजेचं आहे. आता निंबोळी खत देण्यामागचं कारण की जर तुम्ही सीताफळामध्ये बघितलं, पाणी साचणं किंवा थोडं पाण्याचा प्रभाव जास्त झाला तर त्याकडे मर होणं किंवा मर रोग आपल्याला दिसून येतो. तशा कंडिशनला निंबोळी पेंट चांगल्या प्रकारे काम करतं. त्या ठिकाणी झाडामध्ये फंगल इन्फेक्शन कमी करण्याचं काम ते निंबोळी खतामार्फत केलं जातं. त्यामुळे आपल्याला निंबोळी खत देणं किंवा निंबोळी पावडर देणं निश्चित फायदेशीर आणि गरजेचं आहे. चांगलं उत्पन्न देणाऱ्या झाडाला कमीत कमी 5 किलो आपल्याला निंबोळी पावडर हे देणं आवश्यक आणि फायद्याचं आहे. आता जसं आपण बघतो की छाटणी झाली, त्यानंतर पेस्टिंग झालं, पेस्टिंग नंतर खत व्यवस्थापन झालं. आता पाण्याच्या नियोजनाबाबतीत जर सांगायचं केलं, मुख्यतः जर ड्रीप असेल तर आपल्याला ड्रीप मार्फत कमीत कमी 50 ते 57% पाण्याची बचत होते आणि 30 ते 35% आपल्याला उत्पादन वाढ ह्या ड्रीप मार्फत करता येते. म्हणजे ह्या मागचं कारण तुम्हाला मी सांगेन की जेव्हा आपण उन्हाळी लागवडीसाठी, उन्हाळी भारसाठी आपण प्रयत्न करतो, तर आपल्याला पिकाच्या गरजेनुसार पाण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ड्रीप असणं गरजेचंच आहे, जेणेकरून आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार लागेल असं पाणी आपण ड्रीप मार्फत हे देऊ शकतो. जर आपल्याकडे पाण्याची सोय मुबलक असेल किंवा पाणी मुबलक असेल तर आपण निश्चित पाण्याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. आता पाणी देताना आपल्याला मुख्यतः एक काळजी घेतली पाहिजे की ज्यावेळी आपण बागतानावरती सोडतोय आणि आपलं जर ड्रीप असेल तर तशा कंडिशनला आपल्याला बागतानावरती सोडण्याच्या अगोदर म्हणजे साधारण फेब्रुवारी महिन्याच्या आसपास आपल्याला किंवा माल ज्यावेळी संपतो आपलं, जर म्हणायला गेलं तर सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास आपली बाग चालू होते, फेब्रुवारीपर्यंत माल संपून जातो. तर फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी बागेच्या खोडामध्ये ताकद ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरसयुक्त खताचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे यामागचं कारण असतं की जोपर्यंत तुमच्या काडीमध्ये रसच नसेल तर तुमची नवती निघणारी असेल किंवा नवीन फूट निघणार असेल त्यामध्ये ताकद राहत नाही, परिणामी त्या ठिकाणी नवीन जी फूट आहे ते गळून जाणे असेल, फळाचं सेटिंग कमी होणं असेल, फळ एकसारखं न पोचणं, ह्या गोष्टी घडून येतात. त्याकरिता आपल्याला जेव्हा आपण बाग ताणव सोडणार आहे, ताणव सोडण्याच्या अगोदर जे शेवटचं पाणी असेल त्या शेवटच्या पाण्यासोबत आपल्याला फॉस्फरिक ऍसिड एकरी 4 किलो, जर ते नसेल तर बार एक्साईड 0 किंवा 0.34 एकरी 5 किलो आपल्याला देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या बागेतलं जी काही खोड आहे त्या खोडामध्ये आपल्याला ताकद राहील. आणि ही खत दिल्यानंतर आपल्याला बागेचं पाणी पूर्ण बंद करायचं आहे, जेणेकरून त्या बागेला ताकद राहील. आणि ज्यावेळी आपण पुन्हा बहार धरताना पाणी चालू करतोय तशा कंडिशनला ह्या पाण्याद्वारे किंवा ह्या खताची ताकद वापरून बागेमध्ये आपल्याला एकसारखी नवती आपल्याला दिसून येईल आणि जी सशक्त रोग आणि कीडमुक्त आपल्याला राहील. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची की ज्यावेळी आपण बहार धरतो त्यावेळी आपल्याला निश्चित ह्या प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे. आता पाण्याचे व्यवस्थापन करताना मुख्यतः ड्रीप असेल तर ड्रीप आपल्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. कुठं चॉकअप असेल, कुठं फुटलेलं असेल तिथं चेक करून गरजेचं आहे. पण त्या व्यतिरिक्त बागेमध्ये आपल्याला पाणी देताना मुख्यतः 2 काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी उष्ण तापमान असेल, म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर
मार्च एप्रिल आता तापमानाची रेंज वाढायला लागली की म्हणजे एक साधारण 35 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची गॅरंटी. मग तशा कंडिशनमध्ये बागेमध्ये आर्द्रता आपल्याला राखणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर राहुरी विद्यापीठात जर संशोधन पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला रिसर्च पेपर जरी पाहिलं तर तुम्हाला त्यामध्ये कळून की बागेमध्ये आंतरपीक करण्यासाठी शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. त्यामध्ये आपली कमी उंचीची पिकं आहेत, गहू असेल, मूग असेल, हरभरा असेल की असेल, तर अशा प्रकारची पिकं येतात ते आपल्या 2 ओळीमध्ये पेरण्याची शिफारस केलेली आहे. त्यामागचं कारण जेव्हा आपण ही पिकं बागेमध्ये करतो साहजिकच बागेमध्ये आर्द्रता तयार होते आणि आर्द्रता तयार झाल्यामुळे जी काही नवीन येणारी कळी ती गळत नाही किंवा जी कळीचं जे फळात रूपांतर होण्याचं प्रमाण हे चांगलं राहतं. तशा कंडिशनला आपण हे आंतरपीक करू शकतो. जर आंतरपीक जर शक्य नसेल किंवा लेबरची अडचण असेल तर तशा कंडिशनला आपण या आंतरपिकाच्या ऐवजी बागेमध्ये मोकळं पाटपण देऊ शकतो, ज्यामध्ये कॅनोपीतलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील आणि कळीची किंवा फळांची गळ होणार नाही. त्या अनुषंगाने आपल्याला एक पाटपण देणं गरजेचं आहे. आता ज्यावेळी आपण बहार चालू करतो त्यावेळी आपल्याला पाटपण देणं गरजेचंच आहे. त्यामागचं कारण एक असतं की जेव्हा ड्रिपचं पाणी आपण देतो, ड्रिपचं पाणी संप्रमाणात पूर्ण झाडाच्या कॅनोपीमध्ये विस्तारलं जात नाही किंवा पोचलं जात नाही. जेवढे आपण पाटपण देतो तो पूर्ण पाटपण हे शेतामध्ये एक समान विभागलं जातं आणि जेवढं काही मुळे आहेत त्याच्यामध्ये वर्किंग करणारे मुळे आहेत त्याचं काम एकसारखं चालू केलं जातं. जी खतं झाडाला लागू व्हायला पाहिजे पाण्याच्या सानिध्यात आल्यामुळे एकसारखी लागू होतात, झाडाला चांगल्या प्रकारची कळी असतील फळं निघण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्या अनुषंगाने आपल्याला पाटपाणी देणं निश्चित गरजेचंच आहे. ड्रीप असेल तर उत्तमच आहे, पण जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा पाटपाण्याचा उपयोग करू शकता. त्यापुढे जर विचार करायला गेला तर मल्चिंग. आता उन्हाळ्याच्या हिशोबाने जर विचार करायला गेला तर निश्चित मल्चिंग हे फायदेशीर मानलं जातं. म्हणजे बऱ्याच अंशी तुम्ही जर बघितलं ठिकाणी मल्चिंगचा वापर केला असतो, त्यामध्ये सेंद्रिय मल्च असेल किंवा रासायनिक मल्च. म्हणजे रासायनिक मल्चमध्ये आपण मल्चिंग पेपर वापरतो. मल्चिंग पेपरमध्ये 17 mm असेल, 20 असेल, 25 असेल किंवा 22 असेल, याच परी करून आपण त्या ठिकाणी मल्चिंग वापरू शकतो. पण सेंद्रिय मल्च शिफारस करण्यामागचं कारण हे असतं की त्या ठिकाणी आपण पाचट जी वापरतो हे पाचटीमध्ये जर विचार करायला गेला तर साधारण पाचटीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे जास्त राहतं. त्यामध्ये सेल्युलोज कंटेंट जास्त असल्यामुळे पाचट जास्त वेळ जमिनीवरती टिकते आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया ही सावकाश होते. मग त्याचा एक फायदा आपल्याला होतो की ज्या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव आपल्या त्या ओळीमध्ये जो बेड आपला असतो त्या बेडवरती तणाचा प्रादुर्भाव कमी राहतो. दुसरी गोष्ट त्या पिकाच्या वाढीसाठी जे काही मायक्रो क्लायमेट आहे त्या मायक्रो क्लायमेट मेंटेन करण्याचं काम त्या पाचटीमार्फत केलं जातं. जसं आपण आता म्हटलं की आर्द्रता म्हणजे टेम्परेचर आणि आर्द्रता मेंटेन करण्याचं काम त्या पाचटीमार्फत केलं जातं. आणि थर्ड वन म्हणजे त्या ठिकाणी आपण थर्ड वनचा विचार करायला गेला तर त्या ठिकाणी मल्चिंगसाठी जेव्हा आपण पाचट वापरतो ते पाचट काही कालावधीमध्ये कुजते. मग त्यात तुम्हाला जर पाचट लवकर कुजवायची असेल तुम्ही एकरी 8 किलो युरिया आणि एक साधारण 10 किलो तुम्ही SSP पावडर वापरू शकता. त्यामध्ये पाचटीची कुजवण्याची लवकर प्रक्रिया होते. पण जर पाचट तुम्हाला जर सावकाश कुजवायची असेल तर फक्त ड्रीप पाचटीवरती आपल्याला टाकणं गरजेचं आहे. नैसर्गिक अनैसर्गिक जे काही कार्य आहेत म्हणजे बायोटिक अबायोटिक स्ट्रेस जे आहेत त्यामार्फत ती पाचट कुजवली जाते आणि एक साधारण 2.5 ते 3 महिन्यामध्ये पाचट पूर्ण कुजलेली आपल्याला दिसून येते. त्याचा फायदा जो आहे तो पाचट कुजल्यानंतर मुख्य जमिनीमध्ये तुमची सेंद्रिय कार्बाची लेवल वाढते, सेंद्रिय घटकांचं लेवल वाढतं आणि त्या अनुषंगाने त्या पिकाच्या वाढीवरती आपल्याला अपेक्षित परिणाम हे दिसत असतात. त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी पाचटीचा वापर करणं निश्चित म्हणजे मल्चिंग पेपरपेक्षा आपल्याला पाचटीचं आच्छादन हे निश्चित फायदेशीर मानलं जातं. आता ह्या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या, ह्या तुमच्या नैसर्गिक बहाराला निश्चित फायदेशीर आहेत. पण आपण आता जो चर्चा करतो तो अनैसर्गिक बहार म्हणजे तुमचा नैसर्गिक बहार जो आहे मुख्यतः आपला चालू होतो तो जून जुलैला चालू होतो आणि त्याची फळं जी आहेत ती सप्टेंबर ऑक्टोबरला मिळतात. पण आज नैसर्गिक बहार मारण्यामागचं कारण की जर तुम्हाला मार्केटला चांगल्या प्रकारचा रेट मिळवायचा आहे, फळं लवकर हार्वेस्टिंगला आणायची तर आपल्याला निश्चित हा बहार आपल्याला मार्चमध्ये चालू करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर विचार केला तर सीताफळामध्ये तुमचा जरी पाऊस एप्रिलला झाला, मेला झाला तर तुम्हाला कळ दिसते, पण तुमचा तयार होणारा माल हा त्यानंतर 5 महिने म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला आपल्याला माल निघत असतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला फळे मिळत असतात. पण आपल्याला जर अनैसर्गिक बहार चालू करायचं असेल, आपल्याला लवकर जर उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला पाणी आपल्याला मार्चमध्ये चालू करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या पुढे 5 महिन्यांनी साधारण जुलै ऑगस्टला आपल्याला तो माल हार्वेस्ट करता येईल आणि चांगला आणि उत्तम असा आपल्याला रेट हा मार्केटला मिळेल. कारण नैसर्गिक बहार तुम्ही जर पाहिला तर पूर्ण डोंगर पठाराची झाडं असेल, बागेतली झाडं असेल किंवा ज्या ठिकाणी मेंटेनन्स नाही अशा ठिकाणच्या बागेला माल येतो. पण उन्हाळी बहारामध्ये जर आपण एक अर्ली बहार घेतला किंवा नैसर्गिक बहार जर आपण घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी हा बहार मार्चमध्ये चालू करता येईल आणि आपल्याचं उत्पन्न जे आहे ते आपल्याला मुख्यतः आपल्याला जुलै ऑगस्टमध्ये येऊन आपल्याला चांगल्या प्रकारचं रेट त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये हार्वेस्ट करता येतील. ह्यामध्ये काळजी आपल्याला घ्यायची की त्या ठिकाणी मुख्यतः छाटणी, जसं तुम्हाला सांगितलं की पूर्ण झाडाची आपल्याला 1/4 म्हणजे 30 एक साधारण 40 सेंटीमीटरचं काडे असले शेवटचं 10 सेंटीमीटरची काडे आपल्याला उडवायची आणि आतली काडे तयार करून त्यावरती आपल्याला मार घेणं आवश्यक आहे. काडी छाटताना मुख्यतः काळजी घ्यायची की वेडी वाकडी काडी ज्याला मल लागत नाही किंवा वॉटर शॉट्स म्हणजे पानफुटे आपण जे म्हणतो ज्यावरती माल तयार होत नाही किंवा झाडाचं न्यूट्रिशन शोषण घेण्याचं काम करतात अशी एक काडी. आणि थर्ड वन म्हणजे वेडी वाकडी काडी म्हणजे ज्याला जो बागेमध्ये सूर्यप्रकाश होतो त्याला अडचण करणाऱ्या काड्या ह्या मुख्यतः आपल्या बागेतून आपण
छाटून टाकले पाहिजे, जेणेकरून आपल्याला सूर्यप्रकाश पूर्ण बागेमध्ये आपल्याला उपलब्ध होईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन घेता येईल. आता ज्यावेळी आपण बागेची व्यवस्थापन किंवा छाटणी करायचं नियोजन करतोय, त्यामुळे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता गोष्टी आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे छाटणी असेल. तर छाटणीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगितलं की झाडाचा बेस तयार करणं असेल, झाडाला आकार देणं असेल, आकार तयार झाल्यानंतर त्या बागेवरती माल पकडणं असेल, अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी छाटणी करणं गरजेचं आहे. छाटणी करताना प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की त्या ठिकाणी आपल्याला बागेचा शेंडा जो आहे आपल्याला टॉपिंग करणं गरजेचं आहे. बाग जे झाड आहे आपलं ते असं झोपकेदार किंवा छत्रीच्या आकाराचं करणं गरजेचं आहे, जेणेकरून मॅक्झिमम सूर्यप्रकाश हा बागेमध्ये पोहोचला जाईल. कारण बागेमध्ये जे सूर्यप्रकाश जाईल त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये सेटिंग चांगलं होणार आहे आणि सेटिंग जेवढं चांगलं त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये उत्पन्न आहे किंवा फळांची संख्या आपल्याला वाढणार आहे. म्हणजे छाटणी करताना एकतर आपल्याला म्हणलं की छत्रीच्या आकाराची पण पाहिजेच, पण मुळात जमिनीपासून एक साधारण 2 ते 3 फुटापर्यंत आपल्याला कोणत्या प्रकारची ठिकाणी फांदे ठेवता कामा नये, जेणेकरून सॉइल बोर्न डिसीज आहे त्या पिकावरती येतील आणि त्या पिकाच्या वाढीला त्या ठिकाणी अपाय करतील. आता ज्यावेळी छाटणी आपण करत असतो तर छाटणी करताना आपण तुम्हाला सांगितलं की ज्या कात्र्या आपण वापरतोय त्या कात्र्या मुख्यतः स्ट्रॉंग असावेत, कारण बरेच अंश होतो काळी पिचकली जाते. म्हणजे जी काडी आहे ती काडीचे 2 भागामध्ये रूपांतर केलं जातं. तशा काडीमध्ये एकतर माल सेट होत नाही, कड सेट होत नाही. तशा अनुषंगाने आपल्या चांगल्या धारदार शस्त्रांना आपण ते काडी वापरले, ज्या कात्र्या आहेत त्या वापरल्या पाहिजेत. कात्र्या मुख्यतः निर्जंतुक केल्या पाहिजेत. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन त्या बागेला आपल्याला होता कामा नये. इव्हन छाटणी केल्यानंतर मुख्यतः एक मॉनिटरिंग म्हणजे टेक्निकल किंवा स्किल्ड पर्सन मार्फत त्या बागेचं पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी बागेचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच अंश असं होतं की आपण काही वेळा बाग उक्ती देतो एखाद्या कामगाराला छाटण्यासाठी, पण तो तेवढा स्किल आहे का आपल्याला माहित नसतं, परिणामी ती छाटणी कमी झाली असते. म्हणजे ठिकाणी आपल्याला 10 किलो माल निघायला पाहिजे त्या ठिकाणी छाटणी ज्या झाली असतो माल आपल्याला 7 किलोच मिळतो. मग तशा अनुषंगाने आपल्या बागेचा रेशो, उत्पन्नाचा रेशो कमी होत असतो. मग त्या अनुषंगाने आपलं स्किल्ड तरुणामार्फत किंवा स्किल्ड एखाद्या व्यक्तीमार्फत आपल्या बागेचं छाटणीसाठी नियोजन करणं आवश्यक आहे. त्यांना दाखवूनच मग बागेची छाटणी चालू करावी, जेणेकरून त्या बागेमध्ये जो काही अपेक्षित माल येतो आपल्याला सेटिंग झाला पाहिजे आणि बागेमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे मिळालं पाहिजे. आता आपल्या बागेमध्ये पाण्याची व्यवस्थापन पाहिली, बागेमध्ये छाटणीचं पाहिलं, बागेमध्ये खताचं व्यवस्थापन पाहिलं, पण त्यापुढे जर म्हणायला गेलं तर बागेमध्ये ज्यावेळी कळी निघते त्यावेळी आपल्याला बागेमध्ये संजोगाचा वापर करणं आपल्याला निश्चित गरजेचं आणि फायदेशीर आहे. कारण जोपर्यंत आपण बागेमध्ये ताणाचा म्हणजे जो अबायोस्टिक स्ट्रेस आहे किंवा जे अजैविक ताण आहे, जोपर्यंत त्याचं नियोजन आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला बागेमध्ये सेटिंग चांगल्या प्रकारे हे दिसून येत नाही. कारण तुम्ही जर बऱ्याच अंशी जर बघितलं, काही वेळा शेतकरी लिपिटिव्ह अनालिसिस करतात त्यावेळी कुठं बागेमध्ये जी कमतरता आपल्याला जाणून येते. कारण सगळीच खतं आपण जमिनीला देतो, पण ती सगळीच खतं आपण पिकाला लागू होतील असं होत नाही. तशा कंडिशनला त्या जमिनीत कोणती खतं दिली, पिकाला कोणती अपटेक झाले, तो जर इश्यू आपल्याला जर पाहायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लिपिटिव्ह अनालिसिस म्हणजे पानदेठ तपासणी आपल्याला करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या जमिनीमध्ये खतं आपण टाकलेली आहेत पण पिकाने घेतले नाही ते आपल्याला इझिली अनालिसिस करता येईल. त्या अनुषंगाने आपल्याला पुढील खत व्यवस्थापन करणं सोयीस्कर होतं. म्हणजे फॉलियर खताची मात्रा असेल, वॉटर सोल्युबल खताची मात्रा असेल ते आपल्या त्या पिकाला लागवड करणं सोयीस्कर होईल. आता ही जी लिपिटिव्ह अनालिसिस आणि जी सॉइल टेस्टिंगची सुविधा आहे ती आपण KVK बारामतीमध्ये शेतकऱ्यांना देतोय, जेणेकरून शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान समजेल आणि त्यातून जो उत्पन्नाचा वाढीव जो आपल्याला साठा मिळणार आहे तो निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदेशीर राहील. आता संजीवक आपल्याला माहिती आहे, लोक बऱ्यापैकी द्राक्षामध्ये असेल किंवा डाळिंबमध्ये संजीवकाचा वापर करतात, पण संजीवकी म्हणजे काय, त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे मुळात शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता एक साधारण उदाहरण द्यायचं झालं तर आपलं ह्युमिक ऍसिड आपण शेतकरी बागाला देतो. म्हणजे यामागचं कारण असतं की पांढऱ्या मुळांची संख्या वाढावी, पांढऱ्या मुळांची ताकद वाढावी किंवा पांढऱ्या मुळामार्फत त्या पिकाचं अपटेक व्हावं. तसंच जे पिकांना अपटेक केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे पिकामध्ये पोचलंय नाही पोचलंय त्या अनुषंगाने जर आपण संजीवकाचा वापर केला तर जो मधला गॅप आहे तो आपल्याला गॅप भरून काढता येतो. म्हणजे ह्यात जर सांगायचं झालं साधारण जरी म्हणायला गेलं तर GA चा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणजे साधारण जरी म्हणायला गेलं तर 3 पंप मागे 1 ग्रॅम म्हणजे साधारण 60 लिटर पाण्याला 1 ग्रॅम किंवा 100 लिटर पाण्याला 2 ग्रॅम अशा प्रकारे आपण GA चा जरी वापर केला तरी जी बागेतली जी काही फुलगळ किंवा कळीगळी आपल्याला ते टाळता येते. फक्त या ठिकाणी आपल्याला विचार एक करायचा आहे की बागेमध्ये उष्णता किती प्रमाणात आहे किंवा बागेमध्ये आता जे तापमान आहे त्याची लेवल काय, त्या अनुषंगाने एक तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीर आपल्याला GA चा वापर करणं गरजेचं आहे. जर पाण्याची अडचण असेल किंवा तापमान जर जास्त असेल तर तशा कंडिशनला GA सोबत आपण 13-0-45 खताचा वापर करू शकतो. बागेमध्ये जर गळीचं प्रमाण जास्त असेल म्हणजे कळी निघाले, फुलं निघालेत पण त्याप्रमाणे गळीचं प्रमाण जास्त आहे, तशा कंडिशनला आपल्याला पंपाला 2 मिली NA इन द सेन्स प्लॅनोपिक्स आपण जे म्हणतो जे आपल्या गळीचं प्रभाव थांबवण्यासाठी मदत करतं, तशा संजीवकाचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. संजीवक वापरताना आपण एक काळजी घ्यायची की शिफारसीच्या प्रमाणात आणि शिफारसी वेळेत आपल्याला संजीवक देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जर आपण वापर केला तर निश्चित आपल्या त्या ठिकाणी गळ असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंटचा आपल्याला त्या ठिकाणी निश्चित फायदा हा दिसून येतो. पुढे जर सांगायला गेलं
ज्यावेळी संजीवक वापरतो त्यावेळी आपल्याला त्याची कॉम्पेटेबिलिटी म्हणजे कोणत्या प्रकारची खतं घेऊ शकतो, कोणत्या प्रकारचे आपण अन्न घेऊ शकतो हे आपण रेफर करून त्या अनुषंगाने जर आपण कॉम्बिनेशनमध्ये जर आपण ती संजीवक किंवा खतं दिली तर निश्चित त्या पिकाच्या वाढीसाठी आपला फायदेशीर असा परिणाम आपल्याला दिसून येतो. पिकाच्या सिस्टीममध्ये चांगल्या प्रकारे खतं उतरली जातात. ज्यावेळी उन्हाळ्याचा कालावधी आपण असतो म्हणजे आपण जर मार्चमध्ये जर बहार केला तर तुम्ही बहार चालू केला तर आपल्याला एप्रिलमध्ये तापमान जास्त असतं. तशा कंडिशनमध्ये आपल्याला बागेमध्ये केओलिन म्हणजे जे आपण अँटीस्ट्रेस जे म्हणतो म्हणजे जास्त प्रखर सूर्यप्रकाशापासून जर बागेचं संरक्षण करायचं असेल तर आपल्या ठिकाणी केओलिनचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. त्याचा फायदा म्हणजे आपल्याला बागेतलं जे काही पाण्याचं बाष्पीभवन होते त्या बाष्पीभवनाचा वेग आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल. मग त्याच्या अनुषंगाने आपण केओलिनचा वापर केला पाहिजे. साधारण 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन आपण जर बागेमध्ये फवारणी केली तर निश्चित त्या बागेमधलं जे बाष्पीभवनाचा वेग हा कमी केला जातो. किंवा त्या ठिकाणी जे पानावर पडलेलं जे काही अतिनील किरण येतं त्या किरणाचं रिफ्लेक्शन त्या ठिकाणी आपण किंवा परावर्तन त्या केओलिन मार्फत केलं जातं. बागेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं ओलावा न्यूट्रिशन मेंटेन केलं जातं. त्या अनुषंगाने आपण ही संजीवक सुद्धा आपल्याला वापरणं निश्चित गरजेचं आणि फायदेशीर आहे. आता बागेमध्ये आपण ड्रीप जर आपल्याला असेल तर आपल्याला निश्चित ठिकाणी खत व्यवस्थापन करणं आपल्याला फायदेशीर होतं. म्हणजे आज आपण बघतो की वॉटर सोल्युबल खतं ही मुख्यतः पिकाच्या वाढीसाठी वेगवेगळ्या पीक उत्पादन वाढीच्या ह्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. मग त्या अनुषंगाने आपल्याला ही जी वॉटर सोल्युबल खतं आहेत ती पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार म्हणजे फुलोरा अवस्था आहे, कळी अवस्था आहे, फळ वाढीची अवस्था आहे, फळ डेव्हलपमेंट होण्याची अवस्था आहे, फळ मॅच्युरिटीची अवस्था आहे, अशा अनुषंगाने आपल्याला ही वॉटर सोल्युबल खतं वापरणं निश्चित गरजेचं आणि फायदेशीर आहे. मुख्यतः आपण जर बघितलं तर ज्यावेळी आपल्याला नवीन बहार आपण चालू करतो तो सुरुवातीच्या शाकीय वाढीसाठी शाकीय जोमदार वाढीसाठी आपल्याला 19-19-19 म्हणजे 19-19 खत जर आपण वापरलं तर निश्चित ठिकाणी आपल्याला निघणारा फुटवा एकसारखा आणि उत्तम दर्जाचा निघत असतो. त्यासाठी आपल्याला प्रति एकर 5 किलो 19-19 प्रति आठवडा आपल्याला देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पिकाची शाकीय वाढ उत्पन्न उत्तम आणि चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. ज्यावेळी कळीचं आपल्याला गळीचं प्रमाण जास्त असते किंवा कळीचं फुलामध्ये रूपांतर होण्याचं प्रमाण चालू आहे तशा कंडिशन आपल्या ठिकाणी 12 सारखं खत आहे ते आपल्याला ड्रीपमधून देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला बागेमध्ये आपल्याला गळीचं प्रमाण हे कमी राहील. जेव्हा फळे बोराच्या आकाराची असेल किंवा आपल्या आवळ्याच्या आकाराची असेल त्यावेळी आपल्याला ड्रीपमधून आपल्याला 12 आणि 0.34 ही खत आपल्याला ड्रीपमधून देणं गरजेचं आहे. त्यासोबत जर तुम्हाला वाटतं की ते बोराच्या आकाराचे फळे किंवा त्या ठिकाणी आवळ्याच्या आकाराचे फळं आपल्या बागेमधून गळत आहेत त्या ठिकाणी आपल्याला संजीवकाचा वापर आपण करणं गरजेचं आहे. साधारण जर विचार करायला तर 100 लिटर पाण्याला 1.5 ग्रॅम जी त्यासोबत 22-100 ग्रॅम आणि युरिया 1 किलो किंवा युरियाच्या ऐवजी जरी आपण 12 घेतलं किंवा 19 घेतलं तरी तशा कंडिशनला बागेतलं फळगळीचं प्रमाण आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल. त्यासोबतच दुसरा स्प्रे आपण पेलानोफ्लिक्सचा म्हणजे एनएचा आपण त्या ठिकाणी जर स्प्रे घेतला नॅप्थलिक ॲसिटिक ॲसिड तर काही प्रमाणात आपल्या त्या ठिकाणी जी गळ होते जी आपल्याला अबायोटिक स्टेज म्हणजे जैविक तणामार्फत निर्माण झाली ती गळ आपल्याला कमी करता येईल. पिकाच्या डोळे फुगण्याच्या अवस्थेला किंवा फळ फुगण्याच्या अवस्थेला आपल्या ठिकाणी 0.34 च्या खताचे ग्रेड आपल्याला वापरणं गरजेचं आहे जेणेकरून फळाचा आकार वाढलेला असेल, फळामध्ये चांगल्या प्रकारचं गर तयार झालेलं असेल आणि मॅच्युरिटी ज्यावेळी आपल्याला फळपक्वता करायची म्हणजे जुलै ऑगस्टच्या कालावधी आपल्या ठिकाणी 0.050 हे खतं वापरणं आपल्याला गरजेचं आहे. की त्या ठिकाणी आपण पोटॅशियम शोनन सुद्धा वापरू शकतो किंवा USP सल्फेट ऑफ पोटॅश सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता ही जी ग्रेड्स तुम्हाला मी सांगितले वॉटर सोल्युबल सगळ्यांना वेल नोन आहेत किंवा लोक वापरतात पण त्या व्यतिरिक्त 10-14-10 जी मुख्यतः फुटव्यासाठी आणि एकसारखी फुटवा निघण्यासाठी कार्य करत असते. 14 ग्रेड जी ऑक्साईड ग्रेड आहे तुमच्या ज्या ठिकाणी जमिनीच्या गुणधर्म खराब आहेत म्हणजे जमीन अल्कलाईन आहेत किंवा त्या ठिकाणी जमिनीचं सामू जास्त आहे तशा कंडिशनमध्ये ऑक्साईड ग्रेड आपण हे वापरू शकतो. 14-48 आहे किंवा झाडामध्ये शेंडा चालत असेल तर हायड्रोस्पीड नावाची ग्रेड आहे ज्यामध्ये कॅल्शियम बोरॉन कंटेंट आहे. त्यासोबतच जर आपल्याला फळ फुगवायचं असेल तर 0.40-36 ह्या ग्रेड आपण त्या ठिकाणी निश्चित वापरू शकतो. त्यापुढे जर विचार करायला गेला मॅच्युरिटी स्टेजला आपण 0.49 सारखे ग्रेड वापरू शकतो. फुटव्याच्या अवस्थेला किंवा फुगायच्या अवस्थेला जर फळाची फुगवून जर कमी असेल तर तशा कंडिशनला आपण 0.20 ही जरी ग्रेड वापरली तरी फळ फुगण्याचं कारण असेल फळ फुगण्याचं काम असेल किंवा त्यांनी डेव्हलप होण्याचं काम हे आपल्याला निश्चित प्रकारे दिसून येत असतं. आता वॉटर सोल्युबल खतं वापरण्यामागचं कारण तुम्हाला सांगायचं जर गेलं तर ज्यावेळी वॉटर सोल्युबल खतं आपण वापरतो त्यावेळी पिकाला कोणत्याही प्रकारचा ताण राहत नाही. फळांची वाढ असेल किंवा फळांचं पोषण असेल ते एकसारखं होत असतं आणि परिणामी आपल्याला चांगल्या प्रकारचा माल म्हणजे यामध्ये वजन चांगलं असेल, फळाचा आकार एकसारखा असेल, बागेमध्ये उत्पन्नाचा गुणवत्ता असेल हे चांगले आपल्याला मिळून येते. त्या अनुषंगाने आपण ही जी फळं आहेत ही जी खतं आहेत ती आपल्याला फळांच्या पोषणासाठी आपल्याला देणं गरजेचं आणि आवश्यक आहे. आता ज्यावेळी आपण उन्हाळी बागेचं व्यवस्थापन करत असतो त्यात मुख्यतः आपल्याला पाण्याचा उपलब्धता पाहून आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. पण सोबतच आपल्याला त्या ठिकाणी स्किल लेबर आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. स्किल लेबर ठेवणं म्हणजे कौशल्याधारी मनुष्यबळ ठेवणं मागचं कारण एक आहे की ही जी बागेतली वेळोवेळी कामं आहेत ती इझिली आपल्याला करणं सोयीस्कर करून जाईल.
म्हणजे पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, संजीवकाचा वापर असेल, आणि शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे ठिकाणी रोग आणि किडीचं व्यवस्थापन. कारण बऱ्याच अंशी आपण बघतो की आज बऱ्याच अंशी बागेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही ठिकाणी शेंडा काळा पडणं असेल, 2 नंबरला जर म्हणाल तर फळाचा देठाकडचा भाग काळा पडणं असेल किंवा फळ पूर्ण काळं पडणं असेल, एखाद्या बागेमध्ये मिलीबगचा उपद्रव असेल, ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग तशा अनुषंगाने आपल्याला हे रोग किडीचं 100% नियंत्रण जर आपल्याला वेळोवेळी करायचं असेल तर ते मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी स्किल्ड मनुष्यबळ म्हणजे कौशल्याधारित मनुष्यबळ असणं आपल्याला राखणं किंवा ठेवणं गरजेचं आहे. आता मुख्यतः सीताफळामध्ये आज आपण बघतो की पहिला मर रोग जास्त राहायचा, म्हणजे ठिकाणी बाग किंवा झाडं जागेवरती मरून जायचं. हा रोग काही व्यवस्थापन किंवा आताच्या स्टँडर्ड प्रॅक्टिसनुसार कमी झालेला आहे. पण आज बागेमध्ये शेंडा जळून जाणं किंवा शेंडा काळं पडणं हा आपल्याला रोग दिसून येतो. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर टी मॉस्किटो बग नावाच्या कीटकामुळे हा रोग होत असतो, जो आपल्या शेंड्यातलं सीताफळाच्या शेंड्यातलं रस शोषण करतो, त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं आणि ती काळी पडून मरून जाते. मग तशा कंडिशन आपल्याला लॅम्बडा सायलोथ्रिन साधारण 1 मिली प्रति लिटर पाणी जरी आपण घेतलं म्हणजे इन्फेक्शन होण्याच्या अगोदर, तर आपल्याला निश्चित हा रोग आपल्याला चांगल्या प्रकारे हा कीड आपल्याला 100% कंट्रोल करता येते आणि पुढचा प्रॉब्लेम आपल्याला कमी राहतो. सेकंड थिंग जर म्हणायला गेलं तर मिलीबग, म्हणजे आज जर आपण म्हणतो की चिकटपट्टे तुम्ही लावा, चिकटपट्ट्याच्या अनुषंगाने आपल्याला 100% मिलीबग सुरुवातीलाच कमी करता येईल. पण काही प्रमाणात जर आपल्याला उपद्रव पिकाच्या वाढीच्या अवस्थेला किंवा फळ डेव्हलपमेंटच्या अवस्थेला किंवा फळ पोचण्याच्या अवस्थेला जर दिसून आलं तर तशा कंडिशनला आपल्याला केमिकलचा वापर आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे जरी म्हणायला तर बुप्रेझिन नावाचं जे कीटकनाशक आहे, बुप्रेझिन नावाचा जो मॉलिक्युल आहे तो आपण त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. साधारण 0.75 ते 2 मिलीपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो. मुख्य जर इन्फेक्शन नसेल तर तुम्ही 0.75 मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. साधारण 200 लिटर पाण्याला 150 मिली. जर इन्फेक्शन नसेल तर 200 लिटर पाण्याला 400 मिली प्रमाणे आपण त्या ठिकाणी जर वापर केला तर आपल्याला मिलीबगचा कंट्रोल हा चांगल्या प्रकारे मिळू शकतो. इव्हन त्या बॅगेमध्ये जर मिलीबगचा प्रॉब्लेम असेल तर त्यासोबत आपण मिलीबगच्या कंट्रोलसाठी आपल्याला बागेमध्ये चिकट सापळे जर आपण लावले तर काही प्रमाणात वाऱ्याच्या अनुषंगाने जो वाऱ्याचा वेग आहे किंवा वाऱ्यामुळे आपल्या ठिकाणी मिलीबगचा ते चिकट सापळ्याद्वारे आपल्याला काही प्रमाणात कंट्रोल हा मिळवता येईल. आता महत्वाची जी रोग आहे बागेमध्ये आपण जर सीताफळामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच अंशी आपण म्हणतो की फळ काळे पडणं, म्हणजे आता म्हणजे प्रश्न पण त्यावरती आला किंवा फळ काळे पडणं किंवा फळदेठाकडनं काळे पडण्यामागचं कारण काय असेल. ह्यात मुख्य जर सांगायला गेलं हे फंगल इन्फेक्शन आहे, ते झाडावरती आपल्या ऑलरेडी इन्फेक्शन करून गेलेलं असतं. म्हणजे याची काही ना काही स्पोर्स आपल्या बागेवरती किंवा झाडावरती असतात आणि त्याची डेव्हलपमेंट ते झाडावरती पोहोचलं तर त्या अनुषंगानं फळावरती ते आपल्याला लक्षण दिसून येतं, परिणाम आपलं फळ काळं पडलेलं दिसतं. यासाठी आपल्या मुख्यतः सुरुवातीपासून झाडाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. बुरशीनाशकाची फवारणी घेताना त्या महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे, त्याने सिस्टमॅटिक म्हणजे आंतरप्रवाह आणि स्पर्शनीय बुरशीनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्यामध्ये मुख्यतः जरी म्हणायला गेलं तर आपल्याला कार्बनडायझम 22 एकत्र बुरशीनाशकाचे ग्रेड आपल्याला मार्केटला मिळते, त्याचा वापर आपण करू शकतो. त्यामध्ये साप आहे, सिक्सर आहेत, ही बुरशीनाशकं आपण वापरली तर आपल्याला सुरुवातीपासूनच ह्या रोगावरती नियंत्रण मिळवता येईल. सेकंड थिंग, फळ काळ पडण्याचं प्रमाण जास्त असेल तर मुख्यतः सिस्टमॅटिक म्हणजे आंतरप्रवाहाची काही बुरशीनाशक आहेत, त्यामध्ये थायोपिनिड मेथिल नावाचा जो बुरशीनाशक आहे 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण घेऊन जरी फवारणी केली तर आपल्याला या ठिकाणी त्या काळे पडणं फळ काळे पडणे या रोगाचा आपल्याला कंट्रोल करता येईल. इव्हन थर्ड वन जरी म्हणायला गेलं तर बागेमध्ये तुम्ही जर काही वेळा पाहिलं तर हुमणी आपल्याला बऱ्याच अंशी दिसून येते. मग तशा कंडिशनला आपल्याला जैविक कीटकनाशकामध्ये जर आपण गेलं तर जैविक कीटकनाशकामध्ये हुमणीसाठी आपल्याकडं मेटॅरिझम नावाचं जैविक कीटकनाशक आहे. म्हणजे साधारण 4 ग्रॅम किंवा प्रति लिटर पाण्यामध्ये जर आपण घेऊन त्या झाडं पूर्ण क्षेत्रामध्ये जर फवारणी केली, 4 किलो 1 डोस आहे, 4 लिटर पाण्यामध्ये जर आपण घेतलं तरी पूर्ण शेतामधलं जे काही हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला कंट्रोल करता येतो. इव्हन व्हर्टिसिलिम नावाचं जैविक कीटकनाशक आहे, सीताफळामध्ये जो आपण रोग म्हणतो मिलीबग त्याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी ठिकाणी व्हर्टिसिलिम नावाचा जैविक बुरशीचा आपण उपयोग करू शकतो. इव्हन ट्रायकोडर्मा नावाची जैविक बुरशी ज्या ठिकाणी आपल्या फळ काळे पडणं असेल किंवा काळी पडणं जर आपल्याला दिसून येत असेल तशा कंडिशनला सुरुवातीला प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण ही जर ट्रायकोडर्मा नावाची जैविक बुरशी जर वापरली तर सुरुवातीला आपल्याला त्या बुरशीचा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. आता ही जी कीटकनाशक आहेत बुरशीनाशक आहेत ती एक तर आपल्याला तज्ञाच्या सल्ल्यानं वापरणं गरजेचं आहे किंवा त्या बागेमधलं त्या रोग आणि किडीचं प्रमाण पाहून आपण जर वापरलं तर निश्चित आपल्याला कोणत्याही प्रकारचा बागेवरती अतिरिक्त ताण तयार होत नाही आणि बाग चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करता येते. आता ज्यावेळी उत्पन्नाचा भाग येतो तर प्रति झाड म्हणजे साधारण 5 वर्ष जर बाग असेल तर प्रति झाड आपल्याला 35 ते 40 किलो उत्पन्न हे हमखास मिळतं. साधारण 100 ते 150 फळं आपल्याला प्रति झाड मिळतात. आणि जर 3 वर्षाची जर बाग असेल म्हणजे 3.5 ते 3 वर्षाची जर बाग असेल साधारण 60 ते 70 फळं म्हणजे साधारण 25 ते 30 किलो माल आपल्याला त्या बागेतून आपल्याला मिळत असतो. म्हणजे याकरिता आपल्याला मुख्यतः बागेमध्ये
चांगल्या प्रकारची फळ जर आपल्याला डेव्हलप करायची असेल तर बागेमध्ये थिनिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या फांदीची ताकद किती, फांदीवरती आपण माल किती बेअर करू शकतो, फांदीवरती पानांची संख्या किती, त्या अनुषंगाने जर आपण फळाचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला एकसारख्या आकाराची आणि एकसारख्या गुणवत्तेची फळं आपण त्या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारे हार्वेस्ट करू शकतो, जेणेकरून आपल्याला मार्केटला चांगल्या प्रकारे रेट हा मिळत त्या ठिकाणी फायदा होईल. आता ह्या सेशनच्या अनुषंगाने जे काही प्रश्न आले ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी चर्चा करूया. आता पहिला प्रश्न होता की उन्हाळ्यात फुलकळ जास्त प्रमाणात होते त्यासाठी काय उपाय करता येईल. आता मग तुम्हाला मी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये तापमानाचा प्रभाव हा जास्त असतो, त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण कमी असतं आणि तापमान हे जास्त असतं. त्यामध्ये एकतर पहिला पर्याय आपण करू शकतो त्या ठिकाणी पाटपाणी सुविधा, म्हणजे तुमच्या 2 ओळीतलं अंतर सपोज 4 फूट असेल किंवा 4 मीटर असेल तर त्या मधल्या एरियामध्ये रोटर मारून आपण त्या ठिकाणी पाटपाणी देऊ शकतो, जेणेकरून त्या बागेमध्ये आर्द्रता चांगल्या प्रकारे राहील आणि आर्द्रतेमुळे त्या ठिकाणी कळीगळीचं प्रमाण हे कमी राहील किंवा तापमान हे कमी केलं जाईल. दुसरी गोष्ट बागेमध्ये आंतरपीक देऊ शकतो, जी कमी उंचीच्या राहतील, त्यामध्ये कांदा असेल, लसूण असेल, कोबी असेल, फ्लावर असेल, त्या व्यतिरिक्त गहू असेल, असेल, उडीद असेल, मूग असेल, ही काही आंतरपीक डेव्हलप करतात, हे आंतरपीक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. थर्ड वन, बागेमध्ये जर कॅल्शियम बोरॉनची कमतरता असेल तर त्या ठिकाणी सेटिंग चालू होतं की त्या ठिकाणी फुलकळी डेव्हलप होत नाही. तशा कंडिशनला आपल्याला बेसल डोस मध्ये आपल्याला कॅल्शियम बोरॉनचा वापर करणं गरजेचं आहे. इव्हन त्या ठिकाणी जर शक्य झालं तर त्या ठिकाणी म्हणजे काही अजैविक ताण तयार झालं, म्हणजे काही ढगाळ वातावरण तयार झालं, काही वातावरण कोरडं झालं, तशा कंडिशनला आपल्याला संयुगाचा वापर म्हणजे जीएचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो, जेणेकरून आपल्याला जे फुलगळ आहे ते फुलगळ थांबवता येईल आणि फुलगळ जे फुलं आहे ते पोचण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला चांगलं करता येईल. इव्हन जर जास्त गळ होत असेल तर ठिकाणी तुम्हाला सांगितलं शेवटचा पर्याय मी सांगितलं की प्लॅनोफिक्स जे काही संजीवक आहे NAA, त्या प्लॅनोफिक्स आपल्याला 2 मिली प्रति पंप आपण घेऊन त्या ठिकाणी फवारणी करणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न आहे की मिलीबग आणि फळ काळे पडण्यासाठी काय करावं. सीताफळामधला मुख्यतः जो रोग आणि ही कीड आहे ही सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामध्ये मिलीबगासाठी तुम्हाला 2 ते 3 पर्याय मी आता सांगितले, तर चिकटपट्टी लावून असेल, दुसरं जैविक कीटकनाशकामध्ये वर्टिसिम लेखनीचा वापर असेल, आणि तिसरा जर म्हणायला गेलं तर बुप्रोझिन नावाचं रासायनिक कीटकनाशक हे आपण त्या ठिकाणी वापरून मिलीबगचा कंट्रोल करू शकतो. ज्यावेळी नवीन नवती किंवा नवीन फूट सीताफळामध्ये तयार होत असते त्यावेळी मुख्यतः मिलीबगचा प्राथमिक प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो. तशा कंडिशनला झाडाची खोडं चेक करणं, झाडामध्ये जे काही फांद्या तुटलेल्या आहेत तशा तुटलेल्या फांद्यामध्ये या किडीचं काही प्राथमिक प्रादुर्भाव आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला पण सांगितलं आपल्याला झाडाची खोडं स्वच्छ करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला मिलीबगचं काही इन्फेस्टेशन आपल्याला ते दिसून येईल. आणि फळ काळं पडणं यासाठी तुम्हाला सांगितलं की एकतर फळ काळं पडणं म्हणजे सुरुवातीला ठिकाणी झाडावरती फंगल इन्फेक्शन आपल्याला दिसून आलेलं असतं किंवा त्या ठिकाणी कुठं ना कुठं फंगल इन्फेक्शनचा काही प्रादुर्भाव ठिकाणी दिसून असतो आणि हे फळ काळं पडतं, त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होतं आणि फळ मुख्यतः कडक झालेलं असतं. तशा कंडिशनला सुरुवातीपासून म्हणजे जर 15 दिवस असेल किंवा आठवड्याला आपल्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा आपल्याला वापर करणं, रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट तुम्ही एकत्र घेऊ शकता किंवा निवड सिस्टमॅटिक फंगिसाइड्स तुम्ही घेऊ शकता. आता जर सिस्टमॅटिकमध्ये फंगिसाइडमध्ये जर म्हणतात त्या ठिकाणी रोको म्हणजे थायोप्रिनिन मिथाइल 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे घेऊ शकता. सेकंड थिंग साप, ज्यामध्ये बायोस्टिन प्लस कार्बोझॅनिक कंटेंट आहे, साधारण 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे जर आपण घेतलं तर सुरुवातीपासून आपल्याला फळ काळं पडण्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोलला घेता येईल. आता NMK1 सुपर गोल्डन उन्हाळी बहार घेता येतो का. आता मुख्यतः यामध्ये जर म्हणायला गेलं तर हा बहार यावांसाठी आपल्याला उन्हाळी बहार धरता येत नाही, धरलं तरी त्याची उत्पादन क्षमता ही खूप कमी आहे. मुळात विद्यापीठ शिफारसीत वाण नसल्यामुळं शक्यतो KVK मार्फत आपण हे शिफारस करत नाही, पण तुम्ही तुमच्या लेवलवर प्रयोग करून तुम्ही त्या ठिकाणी त्याची ट्रायल घेऊ शकता. पण शक्यता कमी आहे कारण तुम्हाला 10 ते 12% त्या ठिकाणी फक्त उत्पन्नाची हमी राहील. बाकी तुम्हाला हा रेग्युलर भार तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर त्याचा माल तुम्हाला घेता येईल. आता पुढचा मुद्दा आहे की सीताफळाची रोपे कुठे मिळतात, नांदिनीमध्ये आणखी किती अंतरावर लावावी. आता मुख्यतः तुम्हाला सांगायला तर परभणी कृषी उद्यानावर तुम्हाला बाळनगरी वाणाची रोपं त्या ठिकाणी उपलब्ध होतील किंवा धारूर 6 नावाचं जे सीताफळाचं वाण आहे त्याची रोपं तुम्हाला मिळतील. पण सुधारित वाणामध्ये जर आता म्हणायला गेला तर आपल्या KVK मार्फत हैदराबाद सिलेक्शन नावाचं जे वाण आहे, जे बाळनगरीमध्ये निवड पद्धतीने विकसित केलेलं वाण आहे, त्यामध्ये 450 ते 500 ग्रॅमचं फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. हे वाण तुम्ही निश्चित लागवड करू शकता. याची काही सक्सेस स्टोरीज किंवा याची काही रिप्रेझेंटेटिव्ह शेतकरी जे आहेत ते तुमच्या शेतकऱ्यांना नंबर देऊ, त्यांच्या बागा बघून घ्या, त्यांचं तंत्रज्ञान तुम्ही आत्मसात करून घ्या किंवा ते जाणून घ्या.
मुख्यतः सीताफळामध्ये जर पाहिलं तर साधारण अंतर जे आहे ते 6 बाय 6 मीटर, म्हणजे 2 ओळीतलं अंतर 6 मीटर आणि 2 रोपातलं अंतर 6 मीटर, म्हणजे 20 बाय 20 फुटावर तुम्ही लागवड करू शकता, ज्यामध्ये आपल्याला एकरी 110 रोपं लागतात. पण त्याच अनुषंगाने जर सघन लागवड, म्हणजे तुम्हाला स्किल जर त्यातलं असेल, सीताफळ छाटणीचं असेल किंवा त्याचं व्यवस्थापन जर तुमच्याकडे स्किल किंवा कौशल्य असेल, तुम्ही 4 बाय 3 वरती 4.5 बाय 3 वरती सुद्धा ही जी लागवड करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एकरी 350 रोपं तुम्ही त्यामध्ये तुम्हाला बसवता येतील. पुढचा प्रश्न आहे, फळमाशीमुळे नेमकी गोल्डन सीताफळ उत्पादक आणि बागा धोक्यात आहे सर. मुख्यतः जर सांगायला गेलं तर बऱ्याच अंशी तुम्हाला मी जसं म्हटलं की आता हे नेमके गोल्डन आम्ही शिफारस करत नाही, त्यामागचं कारण की त्यामध्ये अनइव्हन मॅच्युरिटी आहे. इव्हन त्यामध्ये जो रोगकीडचा प्रादुर्भाव आहे तो सुद्धा त्यामध्ये जास्त आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर सीताफळ पिकताना फळ एकसारखी पिकत नाहीत, पिकली तरी त्याला अनइव्हन मॅच्युरिटी, म्हणजे एका साईडला फळ पिकलेलं असेल, एका साईडला कच्चं असेल, त्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आहे. आणि मुख्यतः जर बघा विचार करायला गेला तर सेटिंगचा विषय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे बागेमध्ये जो पॉलिनेशन जे आहे, कारण तुम्ही जर सीताफळाच्या बाबतीचा विचार केला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फळातून त्या ठिकाणी सेंट आपल्याला येत नाही, परिणामी त्यामध्ये सेटिंगचा इश्यू खूप राहतो. आणि गोल्डनमध्ये ती समस्या खूप आहे की ज्या ठिकाणी आपल्याला सेटिंग मुख्यतः हे खूप कमी राहतं. तशा कंडिशनला आपल्याला हे बागेमध्ये एकतर बी अट्रॅक्टंट म्हणजे मधमाशा आकर्षित करण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला केमिकलचा वापर करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, बागेमध्ये जेवढं सेटिंग झालं आहे ते जगवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामध्ये खत असेल, पाणी व्यवस्थापन असेल, त्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं असेल. आणि थर्ड वन म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला शक्य झालं तर त्या ठिकाणी 2 झाडामध्ये दुसरं मान तुम्ही सीताफळाचं लावणं तुम्हाला फायदेशीर राहील. भविष्यामध्ये आपल्याला सीताफळामध्ये ही अडचणी दिसून येणार आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला आत्ताच आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. नवीन जर तुम्ही बाग लागवड केली तर तुम्हाला आत्ताच त्याचं ट्रेनिंग आहे, आपण केवीची बारामती मार्फत देतो. त्यामध्ये झाडाला छाटणी कशी करणं असेल, झाडाला आकार कसं देणं असेल, झाडाचं बहार व्यवस्थापन कसं असेल, हे प्रशिक्षण आपण आत्ता घेतोय, त्याचा तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी फायदा होईल. शेवटचा प्रश्न आहे की फळामध्ये अळी होणे. साहजिकच या नेमकी गोल्डमध्ये आता तो इश्यू येतो की ज्या ठिकाणी फळामध्ये अळी येते, अनइव्हन मॅच्युरिटी असल्यामुळे देठाला अळी होणं असेल किंवा फळामध्ये अळी होणं, ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्या अनुषंगाने आपल्याला वाण निवड करणं त्या गरजेचं आहे. मुख्यतः विद्यापीठ शिफारसीचे वाण आपल्याला त्या ठिकाणी रेफर करून त्याची लागवड करणं आवश्यक आहे. मित्रांनो, सीताफळाच्या बाबतीत जर आपण विचार कराल तर मुख्यतः भविष्यातील जास्त प्रमाणात रेफर होणारं पीक आहे. जमिनीची गुणवत्ता पाहता जमिनीमध्ये जी गुणवत्तेचा इश्यू आहे किंवा जमिनीमध्ये प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आपण जे म्हणतो, त्या अनुषंगाने आपल्याला ह्या बागेच्या अनुषंगाने आपण जर निवड करायची असेल तर आपल्याला सीताफळावरती जाणं गरजेचं आहे. कारण बरेच अंश आपण बघतो की आज शेतकरी बाग लागवड करतात, मग त्यामध्ये चिक्को असेल, पेरू असेल, नारळ असेल, त्याचं व्यवस्थापन करणं इझी होत नाही. त्या अनुषंगाने सीताफळ हे पीक आयडियल आहे, ज्यामध्ये आपल्याला 1-2 वर्ष आपण जर चांगल्या प्रकारे मेहनत घेतली तर चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारं अशा प्रकारचं पीक आहे. त्यामुळे सीताफळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रयत्न करणं, त्यामध्ये आपल्याला रिटर्न्स मिळणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण केवीके बारामती मार्फत नेहमी प्रयत्न करत असतो. यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची उत्पादनं असेल, केवीके बारामती मार्फत त्यांचा आपण प्रयत्न करत असतो. प्रशिक्षण असतील, खत औषधं असतील, बियाणं असेल, आपण केवीके मार्फत शेतकऱ्यांना जास्त स्वरूपात कशी देता येईल किंवा चांगल्या गुणवत्तेची कसं देता येईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत असतो. त्या संदर्भात जरी काही तांत्रिक मार्गदर्शन असेल किंवा जरी काही तुम्हाला गरज लागली तरी कृषक ॲप किंवा केवीके बारामती तुम्ही जरूर कनेक्ट व्हा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, आजचा जो आपला सेशन होता त्यामध्ये सीताफळातील उन्हाळी बहार व्यवस्थापन, ज्यामध्ये नैसर्गिक बहार आणि अर्ली बहार किंवा नैसर्गिक बहार अशा दोन्ही अनुषंगाने आपण चर्चा केली. यात अजून काही कोणाची शंका असेल तर तुम्ही केवीके बारामतीशी जरूर कनेक्ट व्हा. त्यातलं तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना नक्कीच केलं जाईल, जेणेकरून आपल्या उत्पन्नाला एक चांगल्या प्रकारचा हातभार कसा लागेल यासाठी आपलं केवीके बारामध्ये तुम्हाला निश्चित सपोर्ट होईल. आजचं सेशन या ठिकाणी संपला, मी असं जाहीर करतो. धन्यवाद.